कुणाल कामरा स्टुडिओ तोडफोड प्रकरणी संजय राऊत यांनी सरकारवरती आता टीका केली। देवेंद्र फडणवीस हे कमकुवत गृहमंत्री आहेत असं संजय राऊतांनी म्हटलंय। तर कुणाल कामरा हा एक प्रसिद्ध लेखक आहे असं म्हणत आता पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवरती आणि गृह खात्यावरती टीका केली। देवेंद्र फडणवीस हे कमकुवत गृहमंत्री आहेत असं राऊतांनी म्हटलंय। कुणाल कामरा हा एक प्रसिद्ध लेखक आणि स्टँड अप कॉमेडियन आहे असंही संजय राऊतांनी म्हटलंय। कुणालने महाराष्ट्राच्या राजकारणावर उपहासात्मक गाणे लिहिले तर शिंदे गँग चिडली, शिंदेंच्या लोकांनी कामराचा स्टुडिओ पाडला असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। दरम्यान राऊतांच्या एक्सपोजनंतर शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी काय टीका केलेली आहे पाहूया। कामरा हा भाडोत्री कॉमेडियन काही पैशांकरता संजय राऊत आणि उभाटाच्या त्या भिकेवर जी काही भीक घेतलेली आहे त्यावरती एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केलाय। कुणाल कामरा, तुला महाराष्ट्रात नाही हिंदुस्थानात सुद्धा आता शिवसैनिक फिरून देणार नाही। आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत। आणि संजय राऊत, अहो तुमची काय अवस्था झालेली आहे, काय उभाटाची अवस्था झालेली आहे, एकही कार्यकर्ता तुमच्याकडे उरला नाही म्हणून असे भाडोत्री कॉमेडियन तुम्हाला वापरावे लागतात। अहो हिम्मत असेल ना तर तुम्ही या ना समोर, तुम्ही करा ना टीका। हे काय भाडोत्री गुंड वापरताय? कुणाल कामरा, तू आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमचे शिवसैनिक आहेत ना, तुला तुझी योग्य ती जागा दाखवतील आणि कावरा बावरा कसा होशील आता तू ते बघच। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अंधेरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार मुर्जी पटेल जोडलेले आहेत। मुर्जी पटेल, आपलं पुढारी न्यूजमध्ये स्वागत आहे। खरं तर कुणाल कामरा याच्या गाण्यातील एका वाक्यामुळे खरं तर हा वाद निर्माण झाला, शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। आपण सुद्धा अंधेरी MIDC पोलीस ठाण्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलात। काय आपली यावरती पहिली प्रतिक्रिया आणि पोलिसांच्या माध्यमातून आपल्याला काही शब्द देण्यात आला का? ते कामरानी आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी वर एक खालची पातळीवर जाऊन टीका केली आहे। म्हणून आम्ही शिवसैनिक MIDC पोलीस स्टेशनला गेलो आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। हा कामराला मी 2 दिवसाची वेळ दिली। जर 2 दिवसात आमच्या नेत्याची माफी नाही मागितली तर आमचे शिवसैनिक मुंबईभर त्यांना फिरू देणार नाही, त्याच्या तोंडात काळा फासतील असा इशारा मी आपल्या माध्यमातूनही त्यांना देतो। नक्कीच पटेलजी, एक महत्त्वाचा मुद्दा आहे। एकीकडे आपण आता कायदेशीररित्या लढाई लढण्यासंदर्भात आपण MIDC पोलीस ठाण्यामध्ये जाऊन आलात, मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की कुणाल कामराच्या स्टुडिओची शिवसैनिकांनी तोडफोड केली। यावरती आपलं काय मत आहे? ती माहिती मी घेतली नाही, कारण मी 3 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनलाच होतो। आता मी विधान भवनात चाललोय। हा मुद्दा विधान भवनातही आम्ही घेणार आहेत आणि महाराष्ट्र गृहमंत्रीला विनंती करण्यात याच्यावर लवकरात लवकर कार्यवाही करा। नक्कीच पटेलजी, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा हा सुद्धा आहे की कुणाल कामरा याने आपण म्हणालात की 2 दिवसामध्ये माफी मागावी आणि ते जे गाणं आहे ते पुन्हा एकदा मागे घेण्यात यावे। मात्र आता शिवसैनिकांची ज्या प्रकारे प्रतिक्रिया आली आहे, शिवसैनिकांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलं, ज्यांनी कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली। तब्बल 19 जणांना ताब्यात घेतलंय। ते मी आता माहिती घेणार आहे। मी आता विधान भवनात चाललोय, ते माहिती घेऊन आपल्याला त्याच्यावर बोलता येईल मला, कारण मी MIDC पोलीस स्टेशनला 3 वाजेपर्यंत होतो। नक्कीच पटेलजी, खरं तर कुणाल कामरा याचं जे वादग्रस्त आणि आक्षेपार्ह गाणं आहे असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे, तसा आरोप सुद्धा करण्यात आलाय। काय कारवाई करणं आपल्याला अपेक्षित आहे? त्याच्यावर का तर आमच्या नेत्यांची माफी मागावी, नाही तर पोलिसांनी त्याच्यावर FIR घ्या, अरेस्ट करावं अशी मागणी माननीय गृहमंत्रीकडे आज मी करणार आहे। आम्ही सगळे आमदार जाणार आहेत। नक्कीच खरं तर पटेलजी, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की या संदर्भात आता संजय राऊतांनी सुद्धा टीका केलेली आहे। एक ट्विट करत त्यांनी या संदर्भात खरं तर गृह खातंच कमकुवत आहे अशी टीका केली आहे। बघा, त्याच्यात मला पळायचं ना, पण संजय राऊत सारखे जे ना चढवतायत आणि क्लिप लिहून देत आहेत आणि असे लोकांकडून बोलायला लावतायत, पण ते त्याचा भाग आहे। आम्ही आमचं काम करू। हॅलो, नक्कीच मुर्जी पटेल, आपण खूप खूप धन्यवाद पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल। तर कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आलेली आहे। या संदर्भात संजय राऊतांनी सुद्धा टीका केलेली आहे। कामरा स्टुडिओ तोडफोड प्रकरणी राऊतांनी संताप व्यक्त केलेला आहे आणि
देवेंद्र फडणवीस हे कमकुवत गृहमंत्री आहेत असंही यावेळी संजय राऊतांनी म्हटलंय. तर कामरा स्टुडिओ तोडफोड प्रकरणी राऊतांनी संताप व्यक्त केलाय. कुणाल कामरा याच्या गाण्याच्या माध्यमातून खरं तर आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलं, आक्षेपार्ह टीका करण्यात आली अशा प्रकारचं वक्तव्य करत शिवसैनिकांनी हा आरोप केला. शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. कुणाल कामराच्या सेटची तोडफोड करण्यात आली, स्टुडिओची त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आलेली आहे. ही दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतो. या ठिकाणी तब्बल 19 शिवसैनिकांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलं आहे. मात्र शिवसैनिक अद्याप सुद्धा आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सुद्धा आगामी काळात कुणाल कामरा यांनी या संदर्भात माफी मागावी, अन्यथा काळं फासण्यात येईल अशा प्रकारचा थेट इशारा दिलेला आहे. तर दुसरीकडे मुर्जी पटेल यांनी सुद्धा अंधेरी MIDC पोलीस ठाण्यामध्ये जाऊन या संदर्भात तक्रार दाखल केली आहे, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात कारवाई करण्याची अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे. 2 दिवसामध्ये कुणाल कामराने या संदर्भात माफी मागावी, अन्यथा शिवसैनिकांची त्यांची गाठ आहे अशा प्रकारचा इशारा त्यांनी दिलेला आहे. एकीकडे आपण पाहतोय कायदेशीररित्या आता लढाई लढण्यासाठी मुर्जी पटेल MIDC पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले, त्यांनी गुन्हा दाखल केला. तर दुसरीकडे मात्र शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. कुणाल कामराच्या सेटची त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली आहे. याच सर्व घडामोडी दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र कुणाल कामराच्या संदर्भात एक महत्त्वाचं ट्विट केलं आहे. कुणाल कामरा स्टुडिओ तोडफोड प्रकरणी सुद्धा संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. पुन्हा एकदा संजय राऊत यांनी गृह खात्यावरती प्रश्न उपस्थित केलेत. देवेंद्र फडणवीस हे कमकुवत गृहमंत्री आहेत असं सुद्धा संजय राऊतांनी म्हटलं आहे.